रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे 65 जणांना अन्नातून विषबाधा। कुंडल तालुका पलूस येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे 65 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। यातील रुग्णांवर पलूस येथील ग्रामीण रुग्णालय व कुंडल येथील आरोग्य मंदिर तसेच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वन प्रशिक्षण केंद्र चिखलदरा, अमरावती येथील 110 प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी 8 असे 118 जण कुंडल येथील वन अकॅडमीला भेट देण्यासाठी सोमवारी संध्याकाळी आले होते। तत्पूर्वी त्यांचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून संभाजीनगर, जुन्नर, ओझर, बणेश्वर येथील वन उद्यान, इको बटालियन, प्लांटेशन, रोपवाटिका, बिबट्या उपचार केंद्र व तत्सम ठिकाणी भेट देऊन बणेश्वर, ओझर येथून सोमवारी सकाळी निघाले होते। निघताना दुपारच्या जेवणाचं पार्सल बरोबर घेतलं होतं, ते सर्वांनी दुपारी रस्त्यामध्ये खाल्ले। त्यानंतर ते संध्याकाळी कुंडलमध्ये आले। येथून पुढे राधानगरी इथं जाणार होते। रात्री कुंडल वन प्रबोधिनीमध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांना शाकाहारी व मांसाहार जेवण केलं होतं। एकूण जवळपास 500 जणांनी जेवण केले। मात्र त्यापैकी फक्त अमरावतीहून आलेल्याच प्रशिक्षणार्थींना काहींना पहाटे जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला। तात्काळ कुंडल येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल केलं। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ अन्नातील विषबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले। गंभीर असलेल्या नेहा पिंगळे, समिका मंचेकर, स्नेहल शिंदे, अरुणा झुंबे, ज्ञानेश्वरी शिंदे, गीता कोकणे, पद्मिनी शिंदे, अंकिता गोपन यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पलूस ग्रामीण रुग्णालयात 21 जणांना दाखल केलाय व कुंडल येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये अरुण सिंगल, निलेश सोळंके, लक्ष्मी उईके, व्यंकटेश शिंदे, ज्योतिराम शेळके, जयपाल टेकनोट, चेतन वाघमारे, संजय धर्माधिकारी, सुशील सोनवणे, मिथुन राठोड, सोनाली पावरा, सोनल सांगळे, प्रदीप कोराडे, भूमिका भोई, वैशाली चव्हाण, जालिंदर थोरात, अनिल बोडके, सागर परदेशी, महेश पाटील, अभिजित पाटील, अजय गायकवाड, ऋषिकेश लवाटे, सागर काळे, नारायण उगले, संतोष गायकवाड, प्रकाश वाघमारे, प्रभाकर चिकाटे, गोरक्ष भांबरे, हिराचंद्र बोरे, ऋषिकेश ढाकणे, अभिषेक खांबे, सेजल परदेशी, पंढरीनाथ खताळे, लक्ष्मीकांत हिंगे, नंदकिशोर सोळंकी, प्रीत जाधव, नितीन नवघरे, सायली टोनपे, सोनाली हसे असे एकूण 39 जण वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा 7 रोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश जुगळे व आरोग्य पर्यवेक्षक कुलदीप डुकरे यांनी कुंडल येथील आरोग्य मंदिरास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। कुंडल इथं उभारण्यात आलेल्या वन प्रबोधिनीमध्ये सदर घटनेचं गांभीर्य ओळखून माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आत सोडण्यास अटकाव करण्यात आला। या ठिकाणी कोणीही अधिकारी हजर नसल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।